मित्रांनो, डोकेदुखी हा असा त्रास आहे की तो कोणत्याही वयात आणि कोणत्याही वेळी होऊ शकतो. काही लोकांना आठवड्यातून 1-2 वेळा डोकेदुखी होते, तर काहींना जवळपास रोजच डोके जड वाटते. सकाळी उठल्यावर कपाळ दुखणे, दिवसभर काम केल्यानंतर डोळ्यावर ताण येणे, मानेत जडपणा जाणवणे किंवा संध्याकाळी डोके ठणकायला लागणे, या गोष्टी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. पण मित्रांनो, डोकेदुखी ही स्वतः एक आजार नसून अनेकदा शरीराने दिलेला एक इशारा असतो. शरीरात काहीतरी बरोबर नाही हे सांगण्याचा तो एक मार्ग असू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोकेदुखीची सामान्य कारणे, घरच्या घरी करता येणारे उपाय, कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत आणि कोणत्या वेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे, हे सविस्तर जाणून घेणार आहोत. डोकेदुखीची काही सामान्य कारणे. नंबर 1. शरीरात पाण्याची कमतरता. डिहायड्रेशन हे डोकेदुखीचे सर्वात सामान्य कारणापैकी एक आहे. आपल्या मेंदूला आणि शरीरातील प्रत्येक पेशीला योग्य प्रमाणात पाणी आवश्यक असते. पाण्याची कमतरता झाल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि डोकेदुखी सुरू होऊ शकते. विशेषतः उन्हाळ्यात जास्त घाम आल्यावर किंवा दिवसभर पाणी कमी प्यायल्यास डोके जड वाटू शकते. त्यावर उपाय. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. लिंबू पाणी, ताक किंवा नारळ पाणी यांचाही समावेश करू शकता. नंबर 2. झोपेची कमतरता. आपल्या मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी झोप खूप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे, टीव्ही पाहणे किंवा अपुरी झोप यामुळे सकाळी उठल्यावर डोके जड वाटू शकते. झोपेअभावी शरीरातील ताण वाढतो आणि डोकेदुखीची शक्यता वाढते. त्यावर उपाय. दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. शांत आणि अंधाऱ्या खोलीत झोपण्याचा प्रयत्न करा. नंबर 3. मानसिक तणाव आणि चिंता. आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही मोठी समस्या बनली आहे. घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता, नोकरीतील ताण किंवा कौटुंबिक समस्या यामुळे डोक्याच्या स्नायूमध्ये ताण निर्माण होतो. याला अनेकदा टेन्शन हेडेक असे म्हणतात. उपाय. रोज 10 मिनिटे ध्यान करा. दीर्घ श्वसनाचा सराव करा. आवडते संगीत ऐका किंवा फिरायला जा. मनातील गोष्टी विश्वासू व्यक्तींशी बोला. नंबर 4. वेळेवर जेवण न करणे. अनेक जण सकाळचा नाश्ता टाळतात किंवा बराच वेळ उपाशी राहतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन डोकेदुखी सुरू होऊ शकते. त्यावर उपाय. सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. दर 3 ते 4 तासांनी काहीतरी हलके खा. फळे, सुकामेवा आणि पौष्टिक पदार्थ जवळ ठेवा. नंबर 5. डोळ्यावर जास्त ताण. मोबाईल, टीव्ही आणि संगणकाच्या स्क्रीनकडे सतत पाहिल्याने डोळ्यावर ताण येतो. यामुळे डोळ्याभोवती आणि कपाळावर वेदना जाणवू शकतात. त्यावर उपाय. 20-20-20 हे नियम वापरा. दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट दूर असलेल्या वस्तूंकडे पहा. डोळ्याची नियमित तपासणी करा. नंबर 6. जास्त चहा किंवा कॉफी. अनेक लोक दिवसातून 5 ते 6 वेळा चहा किंवा कॉफी घेतात. कॅफीनचे जास्त प्रमाण काही लोकांमध्ये डोकेदुखी वाढवू शकते. त्यावर उपाय. चहा कॉफीचे प्रमाण कमी करा. त्याऐवजी पाणी किंवा हर्बल पेय घ्या. डोकेदुखीवर घरगुती उपाय. नंबर 1. पुरेसे पाणी प्या. सामान्य डोकेदुखीमध्ये अनेकदा फक्त पाणी प्यायल्याने आराम मिळू शकतो. नंबर 2. कपाळावर थंड पट्टी ठेवा. थंड पाण्यात भिजवलेला कपडा कपाळावर ठेवल्यास आराम वाटू शकतो. नंबर 3. पुरेशी विश्रांती घ्या. शांत वातावरणात काही वेळ डोळे बंद करून विश्रांती घ्या. नंबर 4. मान आणि खांद्याचा हलका व्यायाम. मानेतील ताण कमी झाल्यास डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळू शकते. नंबर 5. खोल श्वास घ्या. 5 मिनिटे शांत बसून खोल श्वास घेणे आणि सोडणे तणाव कमी करण्यास मदत करते. नंबर 6. कोमट पाण्याने आंघोळ. शरीरातील ताण कमी होऊन आराम वाटू शकतो. झोप पूर्ण करा. अनेकदा अपुरी झोप हेच मुख्य कारण असते. ही लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. अचानक आयुष्यातील सर्वात तीव्र डोकेदुखी. डोकेदुखीसोबत बोलण्यात अडचण, हात-पाय सुन्न पडणे, दिसण्यात बदल किंवा धूसर दिसणे, वारंवार उलट्या, ताप आणि मान जखडणे, डोक्याला दुखापत झाल्यानंतरची डोकेदुखी. डोकेदुखी टाळण्यासाठी 10 सुवर्ण सवयी. नंबर 1. पुरेसे पाणी प्या. शरीर हायड्रेट ठेवा. नंबर 2. रोज व्यायाम करा. रक्तभिसरण सुधारते. 3. वेळेवर झोपा. नियमित झोप घ्या. 4. तणाव नियंत्रणात ठेवा. ध्यान आणि प्राणायाम करा. 5. वेळेवर जेवा. उपाशी राहू नका.
6. जास्त स्क्रीन टाईम टाळा, डोळ्यांना विश्रांती द्या. 7. चहा, कॉफी मर्यादित घ्या. कॅफीनचे प्रमाण नियंत्रित ठेवा. 8. पौष्टिक आहार घ्या. फळे, भाज्या आणि प्रथिने खा. 9. डोळ्यांची तपासणी करा. नंबर बदलला असल्यास योग्य चष्मा वापरा. 10. नियमित आरोग्य तपासणी करा. रक्तदाब, साखर आणि इतर कारणे तपासा. मित्रांनो, डोकेदुखी ही छोटी समस्या वाटत असली तरी ती आपल्या जीवनाची गुणवत्ता कमी करू शकते. पण चांगली गोष्ट म्हणजे अनेक वेळा तिची कारणे आपल्या दैनंदिन सवयीमध्येच दडलेली असतात. पाणी पुरेसे पिणे, वेळेवर झोप घेणे, तणाव कमी करणे आणि संतुलित आहार घेणे या साध्या सवयी डोकेदुखीपासून दूर ठेवू शकतात. लक्षात ठेवा, वारंवार गोळी घेणे हा उपाय नाही, तर डोकेदुखी मागचे कारण शोधणे हा खरा उपाय आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी विद्यास हेल्थ टिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.